नमस्कार मंडळी, आपण आज झणझणीत काळा मसाल्याचं वांगं करणार आहोत. मसालाही खूप सोपा आहे करायला, पण चव म्हणाल ना तुम्ही सगळेच जण नेहमीच आवडीने खातील अशा पद्धतीची चव आहे भाजीची. रस्सा पण अगदी झणझणीत केलेला आहे आणि गावरान पद्धतीचं केलेलं आहे. असं काही नाही त्यात खूप काही साहित्य आहे, गरम मसालेत असं काहीच नाही आहे. अगदी गावरान मसाल्यामध्ये आणि गावाकडच्या पद्धतीने काळं मसाल्याचं वांगं केलेलं आहे. तर अगदी मस्त लागेल गावरान पद्धतीचं वांगं. करायलाही सोपं आणि चुरून मुरून खाता येईल. म्हणजे तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबत ज्वारीची भाकर जर असेल ना, त्यात तर चुरून मुरून गरमागरम भाजी जर खाल्ली ना, तर टेस्ट वेगळीच येते. मस्त कांदा घ्यायचा, लिंबू घ्यायचं, लोणचं घ्यायचं सोबतीला आणि वांग्याच्या रस्स्याचा आणि वांग्याचा स्वाद घ्यायचा आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. अगदी सोपं आहे करायला. तर ते कसं करायचं पण बघणार आहोत इथे. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला जाळीवरती कांदा टाकायचा आहे. तर चांगले 2-3 कांदे टाकलेले आहेत मी. आता 2 टाकलेत, नंतर परत 1 कांदा टाकला आहे. असे 3 कांदे घेतलेले आहेत. कारण कांदे खूप मोठाले नाही तर छोटालेच आहेत, त्यामुळे 3 घेतले. मोठाले असतील तर तुम्ही 2 घ्या. मसाला असा भरपूर होतो त्याचा. आणि तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही तव्यावरती कांदा भाजून घेतला तरीही चालेल. असं काही नाही की जाळीवरतीच भाजावा. जाळीवरती मग भाजल्यामुळे काय होतं, कांद्याची चव आणि रंग वेगळा येतो, म्हणजे काळा येतो थोडासा. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, कांदा आणि खोबरं आपल्याला जाळीवरती भाजून घ्यायचं. हे झाला आपला कांदा भाजून, तो घ्यायचा एका प्लेटीमध्ये काढून. नंतर त्याच जाळीवरती आपल्याला खोबऱ्याचे काप घालायचे. खोबऱ्याचे काप आपण कांद्यासोबत सुद्धा भाजून घेऊ शकत होतो, पण ना कांदा ऑलरेडी 3 असल्यामुळे त्याच्यावर बसत नव्हतं, व्यवस्थित भाजलं गेलं नसतं, तर मी खोबरं स्पेशल भाजून घेते. तर खोबरंसुद्धा थोडंसं काळं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं, जास्त नाही पण थोडंसं काळं होईपर्यंत. तर खोबऱ्याचे काप तुम्ही इथे बघू शकता. खोबऱ्याचे काप आपले भाजून झालेले आहेत. तर आपल्याला ते सुद्धा आता काढून घ्यायचे आहेत. तर ते सुद्धा आपण प्लेटीमध्ये काढून घेतो आहे. नंतर काय करायचं, एक पॅन घ्यायचं आहे. पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे अर्धा चमचा. तेल घातल्या घातल्या आपण जे कांदे आपण भाजून घेतले होते ते घालायचे त्या तेलामध्ये. सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा आणि खोबरं तेलामध्ये भाजून घ्यायचं, म्हणजे बाकीचा मसाला टाकून घेतला की पूर्ण मसाला काढून घेता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कांदा घ्यायचा भाजून. कांद्याचे थोडेसे काप लेयर जे आहेत त्या काढून घ्यायचे आहेत आणि कांदे पूर्ण भाजून घ्यायचे. जास्त भाजायची गरज नाही आता. नुसतं थोडासा राहिलेला आतमधला कांदा जो आहे तो गुळचिट लागेल, म्हणून थोडासा आपण त्याला भाजून घेतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त भाजून झाला आहे. तर थोडं बाजूला करून मी खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आणि बाजूला केलेला कांदा काय करायचा आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर कांदा भाजल्यामुळे आपण काढून घेतो प्लेटीमध्ये. तर कांदा काढल्यानंतर आपल्याला भाजायचं आहे आबडधोबड खोबरं. जास्त नाही भाजायचं ते सुद्धा आबडधोबड भाजून घ्यायचं आहे. तर हे खोबऱ्याचे कापसुद्धा आपले भाजून झालेत. ते पण आपल्याला त्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर आपण ज्यामध्ये कांदा काढून घेतला त्यामध्येच काढून घ्यायचे आहेत. नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत. तर चपटा मिरची आहे, चापट मिरची जी असते ती आहे माझ्याकडे. तर तिखट मिरची नव्हती तर म्हणून ह्या मिरच्या घातल्या. थोड्याशा तिखट मिरच्या असतील तर त्या छान लागतील चवीला. त्या माझ्याकडच्या संपल्या होत्या म्हणून मी ह्या घातलेल्या आहेत. तर ह्या थोड्या भरपूर घालाव्या लागल्या कारण कमी तिखट आहे त्या असतील तर 5 ते 6 घालायच्या आहेत, किंवा तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घालू शकता. तर ह्या झाल्या आपल्या मिरच्या भाजलेल्या, काढून घेऊन त्याच प्लेटीमध्ये आपण काढून घेतलेल्या आहे. नंतर त्याच पॅनमध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा चणा डाळ, म्हणजे हरभरा डाळ घालायची आहे. ही यासाठी घालायचं आहे कारण आपण जी वांग्याची ग्रेव्ही करतो ना, ती ग्रेव्ही चांगली घट्ट होते आणि त्याला टेक्स्चर जे घट्टपणाचं येते, अगदी एकजीव झाल्यासारखा तो मसाला होतो, म्हणून आपल्याला हरभरा डाळ, आणि चवीला पण छान लागते म्हणून आपण हरभरा डाळ घालतो आहे. तर इथे थोडासा ब्राऊन रंग झाला की त्या स्टेजवरती काय करायचं आहे आपल्याला, 1 मिरा, 1 लवंग आणि स्टार फूल जे असतं आपलं, म्हणजे त्रिफळा जे आहे त्यातलं आपण 3 पाकळ्या टाकलेल्या आहेत, जास्त नाही आहेत. आणि त्या टाकून झाल्या की लगेचच घालायचं त्यामध्ये 1 चमचा तीळ, 1 चमचा कराळं घालायचं आहे. तुमची क्वांटिटी मसाल्याची वाढवायची असेल तर 2 चमचे तीळ घाला, 2 चमचे कराळं घाला त्यामध्ये. तर डाळ आपली चांगली भाजून झाली होती तुम्ही बघू शकता. आणि कराळं आणि तीळसुद्धा आपण त्यामध्ये घेतलेले आहे. चांगले कराळं तीळ आपल्याला तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर घालायचं आहे त्यामध्ये दगडफूल. हे फूल घालून घेतलं, मसाल्याचं फूल आहे किराण्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं, जास्त करपू नाही द्यायचे फूल. आणि आपलं भाजून झालं की गॅस इथे आपल्याला, म्हणजे हा मसाला जो आहे तो पूर्ण भाजून झाला की गॅस बंद करायचं आहे. कारण आपले तीळ आणि कराळं जे आहे ते अगदी व्यवस्थित छान तडतडलेलं आहे. तडतडलं की समजून जायचं आहे आपलं कराळं आणि तीळ भाजून झालं आहे. तर हा सुद्धा मसाला आपल्याला एका प्लेटीमध्ये, ज्या प्लेटीमध्ये आपण पूर्ण काढून घेतला आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि लगेचच आपल्याला या प्लेटीमध्ये मसाला काढून घेतल्यानंतर घ्यायचं आहे कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या घातल्यात मी 10 ते 12. गावरान लसूण आहे आणि बारीक आहे त्यामुळे जास्त घातला आहे. आणि हे मसाल्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पूर्ण मसाला टाकून घ्यायचा. अगोदर नुसता बारीक करून घ्यायचा आणि निघत नसेल तुम्हाला, जर जास्त झाला आहे तर मसाला निघत नाही आहे तर अर्धा अर्धा करून काढून घ्यायचा आहे.
तर अगोदर बिना पाण्याचंच आपल्याला फिरून घ्यायचं आहे त्याला आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, पाणी घालून त्याचं चांगलं वाटण करून घ्यायचं आहे. मी 2दा स्टेपमध्ये करून घेतलं आहे आणि नंतर भांड्यामध्ये टाकून पूर्ण मसाला एकजीव करून घेतला आहे. तर हा मसाला काढून घेतला आहे. अगदी बारीक स्मूथ अशी आपली पेस्ट झालेली आहे. नंतर घेतली मी वांगी घ्यायची, आपल्याला काटाळ वांगी आहे. तर बाहेरचं देठ कापून घ्यायचे, काटे काही कापायचे नाहीत आपल्याला, ते तसेच ठेवायचे, छान लागतात खायला. तुम्ही ट्राय करून बघा. बऱ्याच जणी काय करतात, त्याचे काटे काढून टाकतात. खूप जास्त काटे असतील तर काढून टाका, पण नॉर्मल जर असतील ना तर ते काढायची गरज नाही आहे. तर वांगी जी आहे आपल्या व्यवस्थित कापून घेतली, आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती, कापून घेतली आणि नंतर मधोमध आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आणि वांगी आपल्याला कापून. तर भाजीला लागेल मी तितकाच मसाला काढून घेतला आहे. बाकीचा एका भाजीचा मसाला मी बाजूला करून ठेवला आहे. त्यामध्ये भाजीच्या आकाराने घालायचे चवीनुसार मीठ, कांदा लसूण मसाला घालायचा आवडीनुसार, नाहीतर तुम्ही गरम मसालासुद्धा त्यामध्ये घालू शकता. तर ते झालं. आपलं वांगी आपली अशी कापून घेतलीत आपण, पूर्ण वांगी जे आहेत अशा पद्धतीने कापून घेतली. नंतर आपल्याला काय करायचं, जो मसाला आहे तो चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आणि नंतर भरायचा आहे मसाला, अगदी पॅक भरायचा आहे. वांग्यामध्ये जो आहे ना 4 भाग करून घेतल्यानंतर तो मसाला आतपर्यंत गेला पाहिजे, म्हणजे वांग्याची चव जी आहे ना, तुम्ही ज्यावेळेस पोळीसोबत भाकरीसोबत चुरून मुरून खाल ना तेव्हा छान लागते. तर हा झाला आपला मसाला पूर्ण भरून, इथे वांग्यामध्ये मसाला जो आहे तो भरून घेतला आहे आणि बाकीचा मसाला आपल्याला नंतर भाजीबरोबर परतवून घ्यायचा आहे. तर मसाला पूर्ण वांग्यामध्ये भरून घेतल्यानंतर आता करायची आपल्याला पुढची प्रोसिजर. तर पुढच्या प्रोसिजरसाठी मी थोडी मोठी कढई घेतलेली आहे, कारण वांगे हलवायला थोडीशी जागा मोकळी हवी आपल्याला. तर 1.5 चमचा तेल घातलं आहे, त्यात लसणाची पेस्ट, आबडधोबड कुटलेला लसूण जो आहे तो घातला आहे मी चांगला 1 ते 1.5 चमचा, आणि ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं. फ्राय झालं की लगेच त्यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद घातली की 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचाच घातलेली आहे, छोटा चमचा असल्यामुळे अर्धा चमचा करून 1 चमचा घातलेली आहे. आणि आपण जी मसाला भरून वांगी घेतलेली होती ती घालायची. तुम्ही म्हणाल मिरच्या पण भाजल्यात आणि लाल मिरची पावडरसुद्धा तुम्ही त्यामध्ये वापरली, त्याने रंग छान येतो. लाल मिरची पावडर आपण जी वापरली जास्त तिखट नाही आहे, त्याने भाजीला रंग पण छान येतो आहे. आणि आपल्या मिरच्या एवढ्या रेड नव्हत्या, थोड्याशा काळपट होत्या, जुन्या होत्या मिरच्या, त्यामुळे मी थोडंसं लाल मिरची पावडर घातले त्यामध्ये. चांगले वांगे आपले परतवून झाले की मसाला घालायचा आहे. आपला जो एका प्लेटीमध्ये आपण मसाला ठेवलेला होता तो घालायचा आहे आणि घातल्यानंतर काय करायचं आहे, मस्त ही भाजी जी आहे ती परतवून घ्यायची आहे, म्हणजे मसाला परतवून घ्यायचा. जितका छान मसाला परतवला जाईल तितकी तुमची भाजी छान लागेल तुम्हाला. पूर्ण मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि चांगलं 2 मिनटापुरतं आपल्याला वांगे आणि मसाला फ्राय करून घ्यायचा, म्हणजे तेल सुटेपर्यंत. नंतर काय करायचं आहे, आपल्याला गरम पाणी असेल तर गरम पाणी घातलं तर अतिउत्तम, नसेल तर थंड पाणी घातलं तरीही चालेल. तर आपल्या ताटामध्ये जो मसाला आपण मिक्स करून घेतला होता त्यामध्ये पाणी घेतलं आहे चांगलं मी अर्धा ग्लास, ते घालून घेतले. पूर्ण ताट आपल्याला मसाल्याचं हे करून घ्यायचं आहे, त्यामुळे ताटात पाणी घेऊन पूर्ण पाणी 1 ग्लास आता टाकून घेतलं आहे. तर आपल्याला जेमतेम 2-2.5 ग्लास पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आकाराने. तुम्हाला जर वाटलं अति ग्रेव्ही पातळ हवी होती तर 2च ग्लास घाला, पण वांग्यामध्ये मसाला जो आहे तो अजून बाहेर निघायचा राहिलेला आहे, त्यामुळे 2.5 ग्लास मी येथे पाणी घालून घेतलेलं आहे. अजून ग्रेव्ही फार घट्ट आहे आणि शिजायला वांग्याला पाणी लागेल, तर त्यामुळे मी मोजून 2.5 ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे. तुमच्या आकाराने तुम्ही इथे पाणी घालू शकता, थोडं कमी वाटलं तर कमी घातलं तरी चालेल. तर एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि आपण मीठसुद्धा मसाल्यामध्ये घालून घेतल्यामुळं अजिबात काही करायची गरज नाही आहे. झाकण ठेवायचं, चांगलं 2 उकळ्या येऊ द्यायच्यात आणि नंतर एकदा वांगं चेक करून बघायचं आहे आपल्याला, आपलं वांगं शिजलं आहे की नाही. तर वांगं थोडंसं मला अजून शिजायचं राहिलेलं दिसतं आहे, तर आपण थोडीशी परत एकदा त्याला काय करणार आहोत, उकळी येऊ देणार आहोत. तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि रस्सा थोडंसं पातळ आहे. भाकरीसोबत खायचा असेल तर एवढा पातळ ठेवला तरी चालेल, पण पोळीसोबत आणि भातासोबत खायचं असेल तर थोडा घट्ट करून घ्या. तर आपण परत 2 मिनटासाठी झाकण ठेवतो आहे आणि वांगं शिजू देतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता गॅस बंद केला आहे मी आणि मस्त वरून कोथिंबीर घातला आहे आणि आपलं वांगं चांगलं शिजून झालेलं आहे. तर झणझणीत रस्सा, आणि काय म्हणतात त्याला, खूप काही आपण धणे वगैरे घातलेली नाही त्यामध्ये, मस्त वांग्याचा रस्सा आणि वांग्याची भाजी केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने. तुम्ही या टाईपची भाजी करून बघा. वांगे असतील तुमच्याकडे तर नक्कीच ट्राय करा, कारण घरच्याच मसाल्यामध्ये आपण ही भाजी केलेली आहे. करायलाही खूप सोपी, झटपट होणारी आणि चवीला तर विचारू नका. मस्त रस्सासुद्धा जसं जसं त्याचा थोडा वेळ होईल तसं तसं काळा रंग येतो आहे, मस्त भाजी होईल तुमची. वरतून मस्त कोथिंबीर घाला आणि गरमागरम भाजीचा आनंद घ्या. तुम्हाला जर ही माझी वांग्याची भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.